शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आपल्या सर्वांना सांगितले होते की काल एक चांगला दिवस होता। आपण शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत आणि विशेषतः मी पूर्वीच आमची पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे की उद्धव साहेबांच्या विरुद्ध काही आम्ही बोलणार नाही, कारण ते आमचे नेते आहेत आणि आम्हाला सगळ्यांना प्रिय आहेत, आम्हाला आदर आहे। परंतु जे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित केले जातील त्या मुद्द्यांचं मात्र मी अवश्य उत्तर देईन। याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की ही प्रेस कॉन्फरन्स सुरू करण्यापूर्वी एका गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की आज मुंबईच्या महापौरांनी एक ट्विट केलेलं आहे। ते ट्विट काल असं त्यांनी केलं की केसरकरनी आपल्या नातवासाठी काय केलं ते विसरू नये। त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन निर्माण होण्याची शक्यता आहे आणि कारण मी ऑफिशियल मुख्य प्रवक्ता आहे शिवसेनेचा आणि त्याच्यामुळे माझ्यासाठी काहीतरी विशेष केलंय की काय असं सुद्धा लोकांच्या मनामध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणून मी खुलासा देतो की मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली होती की एका इंटरनॅशनल स्कूलमध्ये माझ्या नातवाला ॲडमिशन मिळावी, परंतु ती ॲडमिशन काही ते करून देऊ शकले नाहीत। त्यांनी मला सांगितले की त्याच्याऐवजी एका मुंबईतल्या स्कूलमध्ये मी तुला ॲडमिशन घेऊन देतो आणि त्यांनी ती दिली, म्हणून मी त्यांचे आभार सुद्धा मानले। माझा नातू एक वर्षभर तिथे राहील आणि परत पुढच्या वर्षी आम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲप्लिकेशन करू आणि तो रितसर आपल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाईल आणि त्याच्यासाठी मी पुन्हा यांना रिक्वेस्ट नाही करणार, कारण मी बघितलेलं आहे की ज्याला पर्सनल कामी आम्ही हजारो लोकांची करत असतो त्याला हे आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये सांगत नाही, कारण या छोट्या छोट्या गोष्टी असतात। एखाद्या स्कूलमध्ये ॲडमिशन, एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन, या रोज आम्ही गोष्टी करत असतो। पण एवढ्या छोट्या गोष्टी जर तुम्ही मीडियासमोर आणणार असाल आणि आरोप करणार असाल तर मला एक या ठिकाणी जाहीर आवाहन करायचं आहे की मग जरा एक मिनिट जरा आवाज करू नका म्हणून सांगा प्लीज, यांचं हे चालू आहे। तर मला जाहीर आवाहन करायचं आहे की जसं तुम्ही माझ्या ॲडमिशनसाठी भले तुम्ही मला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲडमिशन मिळवून देऊ शकला नाही, लोकल स्कूलमध्ये मिळवून दिला, ते तुम्ही केलं, मी त्याच्याबद्दल तुमचा आभारी आहे। पण मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे आणि ती गोष्ट ह्याच्यापेक्षा 100 पटीने जास्त महत्त्वाची गोष्ट आहे। मी आतापर्यंत तुमच्या आदरापोटी ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आणलेली नाही आहे, पण येत्या 2 दिवसामध्ये मी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर अवश्य आणेन, कारण आदित्य साहेबांनी डिक्लेअर केलं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जाणार, त्यांनी अवश्य जावं माझ्या मतदारसंघामध्ये। परंतु मी जे केलेलं आहे ते बघितल्यानंतर मी निश्चितपणे बोलेन आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेला कळेल की जे सांगितलं जातं की आदित्यांवर आरोप झाले, मातोश्रीवर आरोप झाले, पण कोणी काय केलं नाही, हे जे बोललं जातं त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल। सेना आणि भाजपमधल्या संबंधांच्या बद्दलचं उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल, कारण आम्ही अनेक गोष्टी आदरापोटी बोलत नसतो, परंतु तुम्ही जर असं बोलणार असाल तर आम्हाला सुद्धा ते बोलता येतं। आणि म्हणून कोणीतरी मोठी व्यक्ती आहे, मोठ्या व्यक्तीशी संबंधित आहे आणि कोण सामान्य, आमच्यासारखी लोक सामान्य असतात, पण लोकशाहीमध्ये आम्हाला तेवढाच अधिकार दिलेला आहे आणि तो अधिकार आम्हाला जनतेने दिलेला आहे, आमच्या कॉन्स्टिट्यूशनने दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा बोलू शकतो आणि तसं बोलण्याची पाळी आम्ही नाही आणली, तुम्ही आणलीत आणि म्हणून ते बोलायला लागेल, ही वस्तुस्थिती आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही ऑब्जेक्शन घेत होतो की गद्दार का म्हणता म्हणून, कारण आम्ही तर शिवसेना सोडलेली नाही आहे। तर त्यांनी गद्दारच्या ऐवजी विश्वासघातकी शब्द वापरला। तुम्हाला जर वापरायचं असेल तर खाली अगोदर एक आदेश काढा आणि तुमच्या खालच्या लोकांना सांगा, जे घोषणा देत असतील त्यांना सांगा आणि नंतर तुम्ही हे करा। एकट्याने पेपरमध्ये एवढंसं एक ओळ देऊन काही होत नाही। आणि विश्वासघातकी कोणाला म्हणतात? ज्याच्यावर विश्वास टाकला असेल आणि त्यांनी त्या विश्वासाचा भंग केला असेल तर त्याला विश्वासघातकी म्हणतात। भारताच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे की एक महत्त्वाचं ऑपरेशन असतं आणि त्यावेळेला राज्याचे प्रमुख हे आपला चार्ज दुसऱ्याकडे देत नाहीत, हे इतिहासामध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे। जगातली सगळ्यात मोठी महासत्ता अमेरिका आहे, तिथल्या अध्यक्षांना जर गुंगी द्यायची असेल तर त्या 1 तास 40 मिनिटांसाठी त्यांनी उपाध्यक्षांकडे चार्ज दिलेला होता। ही वस्तुस्थिती आहे। अनेक वेळेला आमचे ज्याला मुख्यमंत्री परदेशामध्ये गेले, आजारी पडले, त्याला प्रत्येकाने आपल्या पार्टीमधला जो सिनियर मनुष्य असेल त्याच्याकडे चार्ज दिलेला होता।
मग आमचे जर मुख्यमंत्री आजारी होते आणि त्यांनी जर आश्वासन दिलेलं होतं की कधीतरी तुम्हाला मुख्यमंत्री बनवेन, असं जर आश्वासन त्या ठिकाणी त्यांनी एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं असेल तर मग ते त्यांना निदान प्रभारी मुख्यमंत्री तरी बनवू शकले असते 100%. मग ते का बनवले नाही? तेवढासा विश्वास तुमचा त्यांच्यावर नव्हता का? आणि त्यांच्यावर जर विश्वास नव्हता तर तुम्ही देसाई साहेबांना बनवू शकला असता, ते सिनियर मोस्ट होते. हे सगळं लक्षात घेतल्यानंतर तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला विश्वासघातकी म्हणायचा अधिकार आहे, नाहीतर तुम्हाला विश्वासघातकी म्हणायचा अधिकार नाही. कारण ज्या माणसाने आयुष्य तुमच्यासाठी वेचलेलं आहे त्याला विश्वासघातकी का म्हणता? तुम्ही ज्याला त्यांना बोलवलं त्याला त्यांनी तुमचं मुख्यमंत्रीपद नको म्हणून सांगितलेलं होतं. आम्ही 40-50 आमदारांनी तुम्हाला सांगितलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबरची आघाडी तोडा, आम्ही 50-50 लोक परत येतो. मग तुम्ही ती आघाडी का तोडली नाही? एकतर्फी अशी हे देऊ नका की आमच्याबद्दल गैरसमज होईल. आम्ही ह्याच्यावरून सांगितलं, आम्ही ज्यावेळेला आसाममध्ये होतो गुवाहाटीला त्यावेळेला सांगितलं आम्ही परत येतो. आमची युती होण्याची होती त्याच्या वेळेला मी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे प्रवक्ता म्हणून की आम्ही एकदा कुठेही कमिटमेंट केली आणि आमची कुठे युती झाली, आघाडी झाली तर त्याच्यानंतर 2 पक्षांचा प्रश्न त्याच्यामध्ये येईल. तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही आजही परत यायला तयार आहोत. आणि म्हणून तुम्ही एकतर आम्हाला कधी आघाडी तोडली नाही, आज तर तुम्ही सांगता की काँग्रेस आणि राष्ट्रवादी चांगली आहे. तर काय बीजेपीच्या संदर्भात सुद्धा मी बोलेन. मी ज्यावेळेला तुम्हाला सांगेन मी काय केलं त्यावेळेला बीजेपीच्या नेत्यांच्या संदर्भात सुद्धा बोलेन. कारण हा प्रश्न हा केवळ आमच्यापुरता मर्यादित नाही आहे. या एकंदर मुलाखतीमध्ये बीजेपीवर सुद्धा अनेक आरोप करण्यात आलेले आहेत आणि बीजेपी बरोबर आमची युती आहे आणि त्याच्यामुळे त्या संदर्भात सुद्धा जी वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या समोर आलीच पाहिजे. कारण शिवसेनेच्या संदर्भात आत्मीयता होती म्हणून मी इथं आलो. मला काही गरज नव्हती. मला पंतप्रधान महोदयांनी बोलवलेलं होतं, मला चांगला कॅबिनेट मंत्री केलं असतं. माझ्याकडे काम करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 2014 सालातच लोकांना दिसली असती. आणि मी ज्यावेळेला मला राज्यमंत्री केलं उद्धव साहेबांनी त्यावेळेला स्वतः बोलवून सांगितलेलं आहे की मी तुम्हाला कॅबिनेट करायला पाहिजे होतं, परंतु बाळासाहेबांबरोबर काम केलेले हे सिनियर मंत्री आहेत. त्यांनी मला देसाई साहेबांचं नाव सांगितलं, रावते साहेबांचं नाव सांगितलं, कदम साहेबांचं नाव सांगितलं. आज त्यांना कॅबिनेट करणं माझं कर्तव्य आहे. तरी पण माझी जी चांगली खाती मला मिळाली ती मी तुम्हाला दिलेली आहे. असं ज्या माणसाबद्दल तुम्ही बोलता त्याच्याचबद्दल आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्याबद्दल तुम्ही असं सुद्धा बोलता की मातोश्रीवर आरोप झाले आणि यांनी काही केलंच नाही. असं बिलकुल नाही, हे असत्य आहे. प्रत्येक जणाने आपल्या परीने काहीतरी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे एखाद्याला वाईट ठरवायचं असेल तर काहीही बोललं जाऊ शकतं आणि म्हणून हे बोलणं चुकीचं आहे. एवढंच मला सांगायचं आहे. मी जे सांगायचं 2 दिवसानंतर पुन्हा मी प्रेस कॉन्फरन्स घेईन, पुन्हा मी सांगेन. परंतु एकनाथ शिंदे साहेबांना विश्वासघातकी म्हणणं हे आम्हाला अजिबात मान्य नाही. ते आमचे गटनेते आहेत. आम्ही त्यांच्याबद्दल अनादर असेल, तुमचा तो कदाचित अधिकार सुद्धा असेल, परंतु तुम्ही ज्यावेळेला बोलता त्यावेळेला असंख्य खालची लोक बोलत असतात. तुम्ही जर गद्दार म्हणण्याचं ठरवलेलं असेल तर मुंबईमध्ये जेवढी पोस्टर लावले आणि ज्याच्यामध्ये गद्दार लिहिलेलं आहे सगळी पोस्टर्स काढून टाका. आम्ही एकाचं पोस्टर फाडलेलं दाखवा. आज टीव्हीवर काय दाखवलं जातं? आमच्या बरोबरच्या आमदारांची पोस्टर्स फाडली जातात आणि फाडणारे कोण असतात? ज्यांना 50 मतं मिळणार नाहीत कधी आयुष्यामध्ये, 100 मतं मिळणार नाहीत असा मनुष्य जातो आणि तो पोस्टर फाडतो. त्याला त्यांनी अधिकार कोणी दिलेला आहे? तुम्ही उभं राहा ना, तुम्ही नगरसेवक पदाला उभं राहा, तुम्हाला लोक किती मतं देतात हे तुम्हाला त्यावेळेला कळेल. उगाच कोणाला तरी गद्दार म्हणायचं, कोणाची तरी पोस्टर फाडायची, त्यांच्याविरुद्ध पोस्टर लावायची. कोणी दिला अधिकार लोकशाहीमध्ये? अधिकार लोकांना असतो लोकशाहीमध्ये, कुठल्या राजकीय पक्षाला नसतो निवडून देण्याचं. तुमच्या पक्षाची इलेक्शन असेल त्याला तुम्ही हे बोला, परंतु जो इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्याला स्वतःचे अधिकार आहेत. कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे प्रिव्हिलेजेस दिलेले आहेत फक्त दोघांनाच दिले. का दिले कॉन्स्टिट्यूशनने? एक आमदारांना दिला आणि दुसरा खासदारांना प्रिव्हिलेज दिला, कारण त्यांना जनतेची कामं करायची असतात. जनतेच्या कामाला जात असताना त्यांना कोण अडवू सुद्धा शकत नाही. मी प्रिव्हिलेज कमिटीचा मेंबर पूर्वी राहिलेलो आहे, आता त्या कमिटीचा अध्यक्ष सुद्धा आहे. त्यामुळे प्रिव्हिलेजेस काय आहेत आमदार आणि खासदारांचे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला अतिशय नम्रपणे सांगतो की अशा गोष्टी करू नका की ते लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यांच्यावर अधिकार लोकांचा आहे. तुमचा अधिकार तुम्ही ज्यावेळेला निवडून देत होता त्याला काम करण्याचा तुम्हाला निश्चित अधिकार आहे. अमुक आमची काम करून द्या म्हणून सांगायचा तुम्हाला निश्चित अधिकार आहे. परंतु हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा अधिकार लोकशाहीमध्ये कोणालाही नाही. आणि लोकशाहीचं रक्षण आपण जर म्हणणार असू आणि लोकशाहीची तत्व जर आपण म्हणणार असू तर मग आम्हाला ज्यावेळेला तुम्ही सांगता की तुम्ही राजीनामे देऊन पुन्हा निवडून या, मग 2019 मध्ये तुम्ही राजीनामे देऊन निवडून येऊन पुन्हा सरकार का नाही स्थापन केलं याचं उत्तर सुद्धा तुम्हाला जनतेला द्यायला लागेल. आम्ही गप्प राहतो याचा अर्थ आम्ही कमजोर आहे असं बिलकुल नाही.
आम्ही तुमच्याबद्दल आदर आहे म्हणून आम्ही गप्प राहतो. उत्तर देणं प्रत्येकाला येतं, परंतु आदर ज्याला दुसरा मनुष्य आपल्याला आदर देत असतो त्याला तो आदर स्वीकारला सुद्धा पाहिजे. आणि तो जो हंबलनेस असतो तो लोकांना आवडतो. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की मी शांतपणे या ठिकाणी बोलतो. त्याच्याचबरोबर ज्याला अशी वक्तव्य केली जातात त्याला मी एकटा नसतो, माझ्याबरोबर 50 आमदार असतात. त्यांच्या भावना काय होत असतील याचा विचार करा. ज्याला तुम्ही विश्वासघातकी म्हणता आमच्या शिंदे साहेबांना, त्याला त्यांच्या मनाचा विचार करा की ज्यांनी आयुष्य वेचलं तुमच्यासाठी. कुठली अडचण आली महाराष्ट्रामध्ये तुम्ही त्यांनाच पाठवत होता ना. शिवसेनेची इमेज कोणी तयार केली? 90% समाजकारण आणि 10% राजकारणाची इमेज कोणी तयार केली महाराष्ट्रामध्ये? शिंदे साहेबांनी तयार केलेली आहे. करोनाच्या काळामध्ये 2 वेळा त्यांना करोना झाला, पण करोनाच्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने सगळ्यात जास्त मदत आणि सगळ्यात जास्त काम हे एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. मग का त्यांनी ऐकून घ्यावं? किंवा मी एक त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी का ऐकून घ्यावं? हा सुद्धा प्रश्न आहे आमच्यासमोर. आणि म्हणून माझी बाजू, माझं काय होईल हे महत्त्वाचं नसतं, परंतु चुकीचं बोलू नका. आणि तुम्ही जर पथ्य पाळायचं ठरवलेलं असेल तर तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा ते पथ्य पाळायला सांगा. आणि तर आम्ही म्हणू की नेत्याचं कार्यकर्ते ऐकतात म्हणून. तर मी पुन्हा आपल्याला हे देईन. मैं अभी हिंदी में बात करूंगा. मुझे ये कहना है कि एक ट्वीट आया है, मैं पहले तो इसका खुलासा देना चाहूँगा कि बॉम्बे के मेयर ने एक ऐसे ट्वीट किया है कि दीपक केसरकर के पोते के लिए क्या किया है वो उनको कहना चाहिए. तो मैं जाहिर रूप से ये बोल रहा हूँ क्योंकि मैं एक सीधा साधा कार्यकर्ता हूँ. मैंने उद्धव जी के पास मैं जरूर गया था. मेरे पोते को एक इंटरनेशनल स्कूल में एडमिशन चाहिए था. वो मेरा एडमिशन नहीं कर सके, लेकिन मुंबई के एक दूसरे स्कूल में उन्होंने मेरा एडमिशन किया पोते का. तो वो किया. उसके बाद मैंने उनको जाके खुद उनको बुके दिया, मेरा आभार उनको प्रदर्शित किया. और मेरा पोता उस स्कूल में सिर्फ 1 साल रहने वाला है, क्योंकि उसे अगर इंटरनेशनल स्कूल में जाना है तो नेक्स्ट ईयर वो इंटरनेशनल स्कूल के लिए अप्लाई करेगा. उस वक्त मैं उद्धव साहब के पास नहीं जाऊंगा, क्योंकि इतनी छोटी छोटी चीजें जब आपके कार्यकर्ता प्रेस में बोलते हैं तो लोगों के मन में इसके बारे में एक गलतफहमी हो सकती है. और दूसरी चीज ये है कि जब आप मेरे पोते के बारे में बोलते हैं तो आपको भी लोगों को ये कहना पड़ेगा कि इस आदमी ने मातोश्री के लिए क्या किया है. अगर आप नहीं बोलेंगे तो मुझे बोलना पड़ेगा और सब संभ्रम लोगों के मन में से निकल जाएगा. मैं आज इस एक पोजीशन पे आ गया हूं. बीजेपी के बारे में बहुत सारी बातें कही गई. बीजेपी हमारा मित्र पक्ष है. आप अगर गलत बातें कहेंगे तो उसका भी जवाब मुझे देना पड़ेगा, क्योंकि असलियत कुछ और ही है और वो असलियत लोगों के सामने आई हुई नहीं है. इसलिए महाराष्ट्र की जनता जिन्होंने सेना बीजेपी के अलायंस को जीत के दिया था, उन तक ये हकीकत पहुंचनी चाहिए. एक तो आप पहुंचाइए, नहीं तो मुझे ये करना पड़ेगा अगले 2 दिन में. आदित्य जी जा रहे हैं मेरे कॉन्स्टिट्यूंसी में, आप बिल्कुल जाइए मेरे कॉन्स्टिट्यूंसी के में. मैं एक बार भी नहीं गया, मैंने किसी को रोका भी नहीं है कि आप शिवसेना के साथ काम मत करो. मेरे साथ मेरी जनता है. मैं आज तक जीत के आ रहा हूं तो मेरी जनता का आशीर्वाद है. आप जाके क्या करेंगे मेरे कॉन्स्टिट्यूंसी में? आपने कभी कुछ किया है क्या वो लोगों के लिए? मैंने जो एक एग्जाम्पल दिया था, भारत की जो पहली सबमरीन है बैटरी ऑपरेटेड, वो मैंने सैंक्शन की थी जब मैं मिनिस्टर था. उसमें से 1 रुपया खर्चा नहीं किया गया, वो आपका डिपार्टमेंट था. तो मैंने आपको आज तक क्रिटिसाइज क्यों नहीं किया? क्योंकि हम आपका आदर करते हैं. तो आप भी वही कीजिए. और मैं जब बोलूंगा तो ये जो आज सामना में आया हुआ है कि मातोश्री पे आरोप हो गए लेकिन किसने कुछ नहीं किया, तो हमारे जो एमएलएज है, हर कोई ऊपर तक नहीं जा सकता, लेकिन कई एमएलएज ने इसके लिए आंदोलन किया था. कई लोगों ने पोस्टर्स लगाए थे, कई लोग कैमरा के आगे आके उन्होंने उसके बारे में निषेध व्यक्त किया था. ये सबने किया हुआ है. फिर आपको अगर ये नहीं लगता है तो उस वक्त के आप फुटेज देखिए, इस वक्त की आप फुटेज देखिए कि जो लोग बोल रहे थे उनके खिलाफ कितने आंदोलन हो गए, वो आप देखिए ना. और ये जो आंदोलन हुए उसमें सब शिवसेना और हमारे सब एमएलएस थे, तो आप एमएलएस को ऐसा क्यों बोल रहे थे? और दूसरी चीज ये है कि आप शिंदे साहब को बोल रहे हैं कि उन्होंने विश्वासघात किया. आपने कभी विश्वास किया है क्या? आप जब खुद बीमार थे तो एक एग्जाम्पल है पूरे वर्ल्ड में कि बीमार होने के बाद भी एक राज्य का प्रमुख
अपना कारोबार नहीं सौंपता है, उसके लिए अपना चार्ज देना पड़ता है दूसरे किसी नेता को। ये चार्ज महाराष्ट्र में नहीं दिया गया। तो आपको इतना भी विश्वास नहीं है कि जिस आदमी को आपने बोला था कि आप मुख्यमंत्री हम आपको करेंगे, तो आप उसको प्रभारी मुख्यमंत्री कर सकते थे 1 साल के लिए। फिर लोगों को लगता कि आपने उन पे विश्वास किया है, और आपने विश्वास ही नहीं किया तो आप उसको विश्वासघाती कैसे बोल सकते हैं? ये बहुत गलत है, और मैं ऐसे शब्द सुनना नहीं चाहूंगा, क्योंकि हम सब लोग एक है। और हमारा हमने जो लड़ा दिया है, हमने जो भी उसको बोलिए कि जो रिबेल किया, जो भी किया, तो अपने पार्टी में किया। उसके लिए हमने 1.5 साल तक हम आपसे मांगते रहे, आपने नहीं दिया। तो फिर हमें हमारी हम आपके पार्टी में क्यों आ गए, या तो जो लोग आपके पार्टी में सालों से काम कर रहे हैं, वो एक विचारधारा है, और वो विचारधारा बाबा साहब की विचारधारा है, वो हिंदुत्व की विचारधारा है। वो एक जो अपना महाराष्ट्रियन एक आम आदमी है, उसको कैसे प्रोटेक्ट करना है, उसके लिए कैसे काम करना है, वो ये विचारधारा है। और देखिए, बाबा साहब ने बोला था कि 90% सोशल वर्क होना चाहिए, 10% पॉलिटिक्स होना चाहिए। तो ये सोशल वर्क का जो 90% जिम्मा था, पूरा का पूरा दिया हुआ था एकनाथ शिंदे जी को। जहां भी जो भी करना है, कोरोना के काल में 2 बार उनको कोरोना हो गया, किसी ने देखा नहीं कितना काम उन्होंने किया। चाइना का जो रिकॉर्ड था जम्बो कोविड सेंटर का, उसको उन्होंने तोड़ दिया। तो ये काम तो उन्होंने किया, ये सही है। फिर आप बहुत अच्छे मुख्यमंत्री थे, लेकिन आपके साथ आपकी टीम भी काम कर रही थी, और उस टीम के जो फील्ड पे कैप्टन थे वो एकनाथ शिंदे जी थे। तो ऐसी बुरी बातें मत बोलिए। और आपको अगर बोलना है कि मैंने गद्दार शब्द का यूज करना छोड़ दिया, तो आपके जो कार्यकर्ता है उनको बोलिए कि ये शब्द नहीं आना चाहिए। सब पोस्टर्स जिसमें गद्दार लिखा है, सब पोस्टर्स निकालवा दीजिए। फिर हम ऐसा सोचेंगे जो आप बोलते हैं वो आपका कार्यकर्ता सुनता है। तो ये होना चाहिए। और मैं इसलिए थोड़ा सा, मैं कभी भी सॉफ्ट लैंग्वेज में ही बोलता हूँ, लेकिन ऐसी जब चीज़ें आती है तो आपको थोड़ा बोलना चाहिए। आपको थोड़ा जनता के सामने ओपन भी होना चाहिए, क्योंकि जनता तक हकीकत पहुंचनी भी चाहिए। नहीं तो लोग ऐसे ही समझते रहेंगे कि रोज सुबह एक मुलाकात दी जाती है, उसमें किसी को भी आप कौन हैं, आप जिसके खिलाफ बोलते रहे हैं वो कौन है, इसके बारे में कोई नहीं सोचते। वो पीएम साहब के ऊपर भी बोलेंगे, दूसरे किसी पे भी बोलेंगे, और फिर आप सोचेंगे कि उनके लिए आपके मन में प्रेम होना चाहिए। वो एक ऐसी पोजीशन है, जैसे सीएम की पोजीशन, वो राज्य के प्रतिनिधि है, वैसे ही वो देश के प्रतिनिधि है। उनकी तरफ आदर भावना से बोलना चाहिए, और स्पेशली वो लोगों ने जिन्होंने उनके साथ काम किया है। तो ये सब चीज़ें जो है, आगे मैं चल के जो प्रेस लूँगा उसमें सब चीज़ें मैं बोल दूँगा, क्योंकि हम भी एक विचारधारा पे चलते हैं, और राज्य विचारधारा पे चलता है, पॉलिटिकल पार्टीज विचारधारा पे चलती है। और फिर ये विचारधारा जो है और इसके बारे में जो हकीकत है लोगों के भी सामने आने चाहिए, और आने दीजिए। आपने जो पर्सनल मुद्दा उठाया है, इसलिए मुझे भी बोलना पड़ेगा कि पर्सनली मैंने जो भी आपके लिए किया है वो जनता के सामने लाना पड़ेगा, और मैं जरूर ये 2 दिनों में वो लाऊंगा। अभी मराठी विश्वास टाकलेला नाहीये, मात्र त्यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं होतं, महत्वाचं मंत्रिपदही दिलं होतं। यासोबतच आता तुम्ही म्हणालात की विश्वास नाही टाकला, पण आता सांगताना असं सांगितलं की अनेक महत्वाच्या कामांना त्यांना पाठवण्यात आलं, ज्यावेळेला कामं होती, ज्यावेळेला कामं, हे बघा मी सांगितलेलं आहे की ज्या वेळेला महत्वाची कामं आणि मदत करायची होती त्यावेळेला एकनाथ शिंदे पाहिजे होते, आणि मग ज्यावेळेला चार्ज द्यायचा होता त्यावेळेला एकनाथ शिंदे का नको? कोविड आला तर कोविड सेंटर उभारायला एकनाथ शिंदे पाहिजेत, आणि मग ज्यावेळेला चार्ज द्यायचा असेल त्यावेळेला एकनाथ शिंदे का नको? ज्यावेळेला उपमुख्यमंत्री द्यायला बीजेपी आम्हाला तयार झालं 2019च्या पूर्वी, मग त्यावेळेला उपमंत्रीपद का स्वीकारलं नाही? त्याला उपमुख्यमंत्रीपद देता आलं असतं, शिंदे साहेबांना देता आलं असतं की नाही? आणि तुम्हाला हे सगळं माहिती आहे की उपमुख्यमंत्रीपद बीजेपीने देऊ केलेलं होतं शिवसेनेला, आणि जी शिवसेनेची फार मोठी हे होती। मग ते कोणाला द्यावं ह्याच्यावर निर्णय घ्यायला लागतो, म्हणून ते पद दिलंच गेलं नाही। ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। म्हणून आम्ही सगळं बोलावं का? प्रेस समोर बोललो नसतो, आणि मी सुद्धा बोललो नसतो। एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याला तुम्ही मोठं केल्यासारखं दाखवता, त्याला आम्ही सुद्धा तुमच्यासाठी केलेल्या आहेत ना गोष्टी, आम्ही सुद्धा बोलणार प्रेस समोर, लोकांना कळलं पाहिजे। संजय राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांकडे पत्र लिहून
जे शिंदे गटात आलेले 12 खासदार आहेत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. हे बघा, एक असं असतं की निलंबन हे फ्लोर ऑफ द हाऊसवरच्या ॲक्टसाठी होऊ शकतं. त्यांनी 10वं शेड्यूल व्यवस्थित वाचून बघावं आणि त्याच्यामध्ये स्वतःचा गटनेता हा स्वतःला निवडण्याचा अधिकार असतो त्या गटाला, आणि त्याच्यामुळे त्यांनी जर मेजॉरिटीने गटनेता निवडला तर त्याच्यामध्ये कुठे हे झालेलं आहे, डिफेक्शन कुठे झालं? ते का दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत? त्यांना आपला गटनेता हा मेजॉरिटीनेच निवडायचा असतो. ज्यावेळेला आम्ही आमचं पत्र देतो, आमचा गट स्थापन आपोआप होत नाही, त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यायला लागतात, तुम्ही निवडून आलेल्याचं सर्टिफिकेट द्यायला लागतं, तुमच्या पक्षाचं पत्र द्यायला लागतं, आणि त्याच्याचबरोबर एवढ्या आमदारांचा त्याला पाठिंबा आहे गटनेता व्हायला हे द्यायला लागतं. कारण शेवटी ही लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये मेजॉरिटीशिवाय काही होत नाही. जर सगळेच अधिकार पक्षाच्या प्रमुखाला असतील तर त्याला डिक्टेटरशिप म्हणतात, आणि डिक्टेटरशिप भारतामध्ये नाही आहे, ते संविधानाच्या विरोधामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहिलं याच्यापेक्षा भारताच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये लोकशाही भारतामध्ये राहिली पाहिजेत आणि लोकशाहीच्या माध्यमातून निर्णय झाले पाहिजे आणि लोकशाहीने निवडून दिलेलं सरकार सत्तेवर आलं पाहिजे, हे त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. मग ते जर बेसिक प्रिन्सिपल असेल आणि 10व्या शेड्यूलमध्ये लिहिलेलं आहे ऑन द फ्लोर ऑफ हाऊस, तुम्ही जर पक्ष आदेश मोडला, त्याच्या विरोधात मतदान केलं किंवा तुम्ही म्हणजे गैरहजर राहिला तर त्याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन लिहिलं आहे. रेग्युलर कोर्समध्ये डिस्क्वालिफिकेशन कुठे म्हटलंय? आणि त्याच्यामुळे जे उपाध्यक्षांनी करण्याचा प्रयत्न केला त्याला ताबडतोब सुप्रीम कोर्टामध्ये स्टे मिळाला, 2 दिवसाची नोटीस. आता आणि त्यांच्यावर अविश्वासाचा ठराव असताना त्यांनी हे अधिकार वापरणं हे सगळं अलाउड नाही आहे. हे सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहेत त्या संदर्भातले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथं आम्हाला जसा न्याय मिळाला तसा पुढे सुद्धा न्याय मिळेल. ज्या लोकांकडे मेजॉरिटी नसते ते रडीचा खेळ खेळत असतात. आम्हाला नाही रडीचा खेळ खेळायचा आहे. आम्ही आमच्या विरुद्ध काय लिहिलेलं असेल तर आम्ही आमची बाजू कोर्टासमोर मांडू. रोज तुम्ही लोकांच्या मनामध्ये संभ्रम का निर्माण करता? आणि आपण बघितलेलं आहे की हायेस्ट ऑथॉरिटी जी आहे त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मीडिया ट्रायल्स ताबडतोब बंद करा. की या केसमध्ये काय होणार हे सांगायचा अधिकार, मग त्याला अर्थ काय राहणार? प्रत्यक्ष कोर्टाच्या कामकाजाला अर्थ काय राहणार? आणि म्हणून त्याच्यामुळे जे लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन क्रिएट केलं जातं तोच त्यांचा उद्देश आहे. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की आम्ही आमच्या ध्येयाशी बांधील आहोत. आम्हाला महाराष्ट्रासाठी काम करायचं आहे आणि महाराष्ट्राला एक प्रगतिशील राज्य बनवायचं आहे. त्याच्यासाठी सेना आणि बीजेपीची ही युती कार्यरत राहणार आहेत. त्यांना किती केसेस करायच्या त्यांनी करून दे, कुठल्या प्लॅटफॉर्मवर करायच्या आहेत करून दे. आम्ही आमचं उत्तर जे कायद्याने द्यायचं ते आम्ही आमचं उत्तर त्यांना देणार. काल मी तुम्हाला सांगितलं की त्यांना पोचायचं होतं एअरपोर्टला, जवळजवळ 7चं फ्लाईट होतं, तर त्यांना निदान 6:30ला तरी निघालं पाहिजे. 400 ते 500 लोक रांगेमध्ये होते आणि मी स्वतः बघितलेलं आहे की आलेल्या प्रत्येक अर्जावर ते लिहित होते आणि सही करत होते. शेवटी असं आहे की राज्याची जनता ही महत्वाची आहे आणि अनेक वर्ष मुख्यमंत्र्यांना भेटण्यापासून ती वंचित राहिलेली असेल तर त्याला कधीतरी न्याय दिलाच पाहिजे. दिल्लीची ट्रिप उद्या सुद्धा होऊ शकते, परंतु ती जर त्यांची 7ची फ्लाईट होती आणि ती जर त्यांची लोकांना भेटण्यामध्ये मिस झालेली असेल तर त्याच्याबद्दल फार मोठ्या चर्चा करण्याची काय आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटत नाही. शिंदे गटाचे आमदार जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि लवकर सत्तांतर होईल संजय राऊत म्हणतात. हे नेहमी त्यांना दिवसाची स्वप्न बघायची सवय झालेली आहे. आम्ही ज्यावेळेला गुवाहाटीला होतो त्यावेळेला ते सांगायचे 15 आमदार आमच्या संपर्कात आहेत, 20 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत. मुंबईला आले की सगळे हे आम्हाला जोडले घेणार आहेत. प्रत्यक्षात काय घडलं? आणि एक आमदार कमी झाला, म्हणजे 40चे 41 झाले. म्हणजे हे घडतं. त्यांना जर असं वाटत असेल की संपर्कात आहेत तर कदाचित त्यांना असं म्हणायचं असं की आमचे काही आमदार शिंदेंच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ती जी संख्या 14ची आहे ती सुद्धा लवकरच कमी होण्याची शक्यता त्यांना दिसत असेल म्हणून ते असं बोलत असतील. शिवसेनेतील अनेक ज्येष्ठ लोक शिवसेनेपासून लांब गेलेले होते, तरी एकनाथ शिंदे ह्या सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला काय वाटतं? एक आहे की शिवसैनिकाची अपेक्षा एवढीच असते की आपल्या पाठीवर मायेचा हात फिरावा, याच्यापैकी कुठलंही असं नसतं. आणि ज्येष्ठ जो शिवसैनिक असतो त्याला असं वाटत असतं की मी शिवसेनेसाठी जे काय केलं त्याची कुठेतरी नोंद म्हणून आम्हाला एखादी बसायला मानाची खुर्ची मिळावी तिथे गेल्यानंतर समारंभामध्ये, आणि ते सुद्धा नाही मिळालं तर शिवसैनिक नाराज असतो. आणि मग नाराजीचा फायदा घेण्याचा एकनाथ शिंदे साहेब अजिबात प्रयत्न करत नाहीत. जसं ते आमच्या
नेत्यांना भेटायला गेले तसे ते JRD टाटा आपल्या रतन टाटांना सुद्धा भेटायला गेले. ही वस्तुस्थिती आहे ना. म्हणजे मोठ्यांचा मान ठेवणं ह्याच्यामध्ये कमीपणा काहीच नाही आहे. मोठ्यांचा मान ठेवलाच पाहिजे. रतन टाटा हे महाराष्ट्राचं एक अभिमानाचं प्रतीक आहे, मुंबईच्या अभिमानाचं प्रतीक आहे. मग त्यांना सुद्धा शाल घालायला, त्यांना पुष्पगुच्छ द्यायला आमचे मुख्यमंत्री गेले ना. आणि मग आपला एखादा ज्येष्ठ खासदार आजारी आहे, मग त्याच्या चौकशीला गेलं तर त्याच्यामध्ये काय चूक आहे? कुठेतरी आता याच्या आधी शिवसेनेच्या नेत्यांना जे आहे ते भेटताना पाहायला मिळालं नाही. आता भेटीगाठी सुरू आहेत. आमदार खासदार यांना सोबत घेतल्यानंतर आता वरिष्ठ नेत्यांना सुद्धा सोबत घ्यायचा प्रयत्न आहे का? एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही मुख्यमंत्री बनता त्यावेळेला तुमच्यावर राज्याची जबाबदारी असते आणि त्या राज्याच्या जबाबदारीबरोबर तुम्हाला एक स्टेटस सुद्धा प्राप्त झालेला असतो. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या चौकशीसाठी येणं ही एवढी सुखद बाब असते जनतेसाठी. आणि ते सुख जर एखाद्या ज्येष्ठ शिवसैनिकाला मिळालं तर ते सुख त्याला मिळून देणार. त्याने आयुष्यभर कष्ट केलेले आहेत शिवसेनेसाठी आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री असला तर तो आपल्याला भेटायला येतो. ही एक सुखद बाब असते. सुप्रीम कोर्टाने 367 ठिकाणी जे नियोजित निवडणूक आहे त्या ओबीसी आरक्षणाशिवाय अशा पद्धतीने न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारलेल्या आहेत. नाही बघा, आता ह्या टेक्निकल बाबी आहेत ना, ह्या मी ऑफहँड सांगू शकत नाही. कारण याच्यामध्ये न्यायालयाचा प्रश्न इन्व्हॉल्ड असतो. त्यानंतर शासनाचं जे धोरण असतं हे काय पॉलिटिशियन्स ठरवतात असं नाही. त्याच्यासाठी शासनाची स्वतंत्र यंत्रणा असते. त्याच्यामध्ये लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट असतं. कन्सर्न जे नगरविकास किंवा जे ग्रामविकास खातं आहे त्यांचे सचिव असतात. हे सगळे आपला रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना किंवा प्रशासनाला देतात आणि त्याच्यानंतर त्या बाबतीत काय करायचं याचा निर्णय होतो आणि कोर्टाचा निर्णय शेवटी मान्य करायलाच लागतो. आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी राज्य सरकारकडे मागणी करतायत. तुम्ही काय तुमची भूमिका? भाजपची तीच भूमिका आहे. भाजपची पण तीच भूमिका आहे. भाजपची तीच भूमिका, आमची सुद्धा तीच भूमिका आहे ना. नाही मग निवडणुका घेऊ नयेत असं तुम्ही. पण हे बघा, असं असतं की आपण बघितलेलं आहे की ओबीसी आरक्षणाला मान्यता सुद्धा दिली, त्याचे आता लॉट्स सुद्धा झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर काही नवीन निर्णय झालेला असेल या संदर्भात तर तो निर्णय तपासून बघायला लागेल. त्याचे इम्प्लिकेशन्स काय होतात, त्याची अंमलबजावणी करता येते का, हे सगळं तपासून बघायला लागेल. आणि जर काही डिफिकल्टीज असतील तर त्या कोर्टात न्यायालयाच्या समोर आणायला लागतील. शेवटी न्यायालय हे अंतिम असतं. घटनेचं इंटरप्रिटेशन न्यायालयाने करायचं असतं, निर्णय द्यायचे असतात आणि शासनाने त्याची अंमलबजावणी करायची असते डिस्प्यूटच्या वेळेला. नाही, हे जाहीर करणं हे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांचा प्रिरोगेटिव्ह आहे. तो मला अधिकार कोणी दिलेला नाही, तो त्यांचा अधिकार आहे. तो ते अधिकार वापरतील आणि योग्य तो निर्णय आपल्यासमोर ते देतील. मुख्यमंत्री आज तमाम सारे शिवसेना के वरिष्ठ नेताओं से मिल रहे हैं जो फाउंडर मेंबर्स रहे हैं. उसके पीछे क्या वजह है? क्योंकि जिस तरीके के संविधान में शिवसेना के प्रावधान है कि फाउंडर मेंबर का आपके साथ होना जरूरी है. अगर पार्टी को साथ में लेना है तो क्या उस हिसाब से मिल रहे हैं या फिर 2.5 सालों में पूर्व मुख्यमंत्री ने उनकी सुध नहीं ली इसलिए मुख्यमंत्री मिल रहे हैं? नहीं, देखिए, मिलना कोई बुरी बात तो नहीं है. उनको भी अच्छा लगेगा कि महाराष्ट्र के मुख्यमंत्री उनको मिल रहे हैं तो उनके लिए सम्मान की बात है. तो सम्मान उनको भी अच्छा लगेगा ना. ये जो शिवसेना के नेता है कितने सालों से वो बाला साहब के लिए, शिवसेना के लिए काम कर रहे हैं, तो उनका भी सम्मान होना चाहिए और वो सम्मान हो रहा है. एक अच्छी बात है. मुलाकात की लोकसभा के स्पीकर के साथ कहा है कि 12 सांसद जो है उन्हें डिस्क्वालीफाई किया जाए. देखिए, जो 10th शेड्यूल है उस पे जो डिस्क्वालिफिकेशन है वो जो आप फ्लोर ऑफ द हाउस पे जो एक्ट करते हैं उसके बारे में वो डिस्क्वालिफिकेशन है. तो वो चाहे जितने भी एप्लीकेशन दे उसमें जो भी हमारा रिप्लाई देना होगा हम लोग फाइल करेंगे. और हम लोग इतना ही जानते हैं कि उन्होंने सिर्फ अपना नेता चुना है और वो नेता चुनने की डेमोक्रेसी में उनको फ्रीडम है. आदित्य ठाकरे जिस तरीके से ये क्या एकनाथ शिंदे जी को सीएम नहीं बनाया था उद्धव ठाकरे ने जब वो बीमार थे, तो इस वजह से जो है ये फूट पड़ी और नहीं, बिल्कुल नहीं. मैंने वो विश्वासघाती जो बोला है ना शब्द है उसके बारे में ये जवाब दिया है. आप लोग विश्वास रखेंगे और वो विश्वास को कोई तोड़ेगा. आपने तो विश्वास रखा ही नहीं ना, तो आप विश्वासघात की कैसे बोल सकते हैं? हम तो शिवसेना से बाहर भी नहीं है, हम शिवसेना के साथ ही है. खाली हमारा ये कहना था कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ मत जाइए. हमने वो हमारी जीत थी हमने पूरी करके दिखाई.
आदित्य ठाकरे जिस तरीके से आप लोगों के विधानसभाओं में दौरा करेंगे और अगले कुछ दिनों तक कोंकण, पश्चिम महाराष्ट्र के दौरे पर रहेंगे, तो क्या आप लोगों को लगता है कि आदित्य आप लोगों के खिलाफ बात करेंगे और उससे जनता प्रभावित होगी? उनको जरूर बात करने दीजिए। जिन्होंने कोंकण के लिए, मैंने एक एग्जाम्पल दिया था कि मैंने एक सबमरीन सैंक्शन की थी जब मैं फाइनेंस डिपार्टमेंट का मंत्री था। 65 करोड़ रुपया, जो भारत की पहली बैटरी ऑपरेटेड सबमरीन होने वाली थी, तो उसमें से 1 रुपया भी वो खर्चा नहीं कर सके। वो उस खाता के मंत्री थे, फिर भी नहीं कर सके। तो हमारी जनता ऐसी है कि कोई सवाल उनको नहीं पूछेगा, लेकिन उनके मन में तो ये रहेगा ना। और उनको चाहे कहीं से भी पकड़ के लोगों को खड़ा कर दे और वो भीड़ दिखा दे, तो ऐसे होता है लोकशाही में, वो दिखाया जाता है। फिर उनके जो उनका दौरा रहता है उसको भी दिखाया जाता है लोगों को। तो एक टैक्टिक रहती है पॉलिटिक्स की, अपने लिए समर्थन जुटाने की। तो वो कर सकते हैं, उनको वो फ्रीडम है, हम उसके बारे में क्यों बोले। मैं तो खुद अपने कॉन्स्टिट्यूंसी में गया भी नहीं, मैंने किसी को भी ऐसे नहीं बोला कि आप उनका जो पक्ष है उसमें से निकल जाओ, मुझे सपोर्ट करो, कुछ भी नहीं किया। क्योंकि आप जब जीत के आते हैं तो आम जनता आपको वोट देती है, और आम जनता हमारी ऐसी है कि उनको अपना लोक प्रतिनिधि अच्छा चाहिए। देखिए, बैरिस्टर नाथ पै थे, संसद में वो भाषण करते थे और उसका इतना अभिमान था। मधु दंडवते जी बहुत अच्छा स्पीच देते थे संसद में, और उनका वहां पे ये था, तो वो यहाँ नहीं आए तो भी 5-5 लाख वोटों से उनको जिताए दिया जाता है। और इसको कोंकण बोलते। जब एमएलएज 8 एमएलएज हो तो 8 के 8 एमएलएज कांग्रेस के चुन के आते थे, लेकिन मधु दंडवते अकेले 5-5 लाख वोट से जीत के आते थे। ये कोंकण के लोग बहुत एजुकेटेड है। ऐसी जो ट्रिक्स है उसको कोंकण की जनता, और बाला साहब को जो सपोर्ट दिया है ना, कोंकण की जनता ने ही दिया है ना। सिंधुदुर्ग रत्नागिरी, आज भी उनके जो काउंसिलर्स रहते हैं, 40-45 काउंसिलर्स तो सिंधुदुर्ग रत्नागिरी 2 जिले से रहते। तो ये कोंकण का एक अपना एक ये खासियत है, और वो खासियत तो जनता की खासियत है। वो सब रूल्स को फॉलो करेंगे, अपना टैक्स वक्त पे करेंगे। हमारा जो पासिंग आउट परसेंटेज है हाईएस्ट इन महाराष्ट्र, वो तो हमें देन दी है भगवान ने। एक सवाल और है। शिवसेना पार्टी कॉन्स्टिट्यूशन, एज पर द कॉन्स्टिट्यूशन, all the rights of the leaders have all the rights to become the head of the party. Okay, and the way Eknath Shinde is leading all the leaders and everyone, so who is currently leader of Shiv? देखिए, शिवसेना में लीडर्स के अलग अलग पोस्ट है, तो हर पोस्ट पे कौन है तो उसको लीडर ही बोला जाएगा। एक लीडर है दूसरा लीडर नहीं है, ऐसे बिल्कुल नहीं है। और देखिए, एक लीडर को अगर आप ऑथराइज करते हैं किसी को भी निकालने के लिए, आज कोई भी जिला का अध्यक्ष जो नेशनल उसका जो पार्टी है उसमें वो सदस्य है, उसको वो निकाल देते। अगर वो बोले कि मैं शिंदे साहब को सपोर्ट करता हूं, तो उसको निकाल देते, दूसरे को वहां पे ये कर देते। तो ये डेमोक्रेसी है क्या? चाहे वो पार्टी भी हो और आपकी पार्टी की कॉन्स्टिट्यूशन कुछ भी बोलती हो, लेकिन डेमोक्रेसी कॉन्स्टिट्यूशन ने हमें दी हुई डेमोक्रेसी है, तो हर जगह पे वो डेमोक्रेसी आनी चाहिए। अगर नहीं आती है तो उनका कॉन्स्टिट्यूशन जो है उसको चैलेंज करना पड़ेगा इन द कोर्ट ऑफ लॉ, क्योंकि डेमोक्रेसी आनी चाहिए। फिर आपको अगर याद रहेगा, जो इलेक्शन कमीशन है उन्होंने एक नोटिस दिया था शिवसेना में इलेक्शन ही नहीं हो रहे थे, पहले सब अपॉइंटमेंट्स हो रही थी, तो एक नोटिस दिया गया कि आप अगर इलेक्शन नहीं लेंगे विद इन द पार्टी तो आपका जो सिंबल है और पार्टी का जो आपका जो मान्यता है उसको रद्द किया जाएगा। ये तो इतिहास है ना, तो वो अभी भी वही कर रहे हैं, डेमोक्रेसी नहीं यूज कर रहे हैं। एक सवाल और है कि कल 2.5 से 3 लाख केसेस सरकार ने पीछे करने का फैसला किया है। कोविड के समय में जो पॉलिटिकल केसेस थे, सामाजिक केसेस थे, इन सारी चीजों को पिछले 2.5 सालों में सबसे ज्यादा केसेस बीजेपी के ऊपर हुए, चाहे वो घंटानाद आंदोलन हो, मंदिर खोलने को लेकर के, या दूसरे अलग अलग केसेस हो। तो क्या आपको लगता है कि अभी जब सरकार 2 ही लोग चला रहे हैं तो बीजेपी का सारा एजेंडा फुलफिल किया जा रहा है क्या? नहीं, बिल्कुल नहीं। देखिए, जो भी नई सरकारें आती है तो पॉलिटिकल केसेस में क्या होता है कि पॉलिटिकल केसेस मोस्टली आंदोलन की रहती है और आंदोलन लोगों के लिए होता है। तो इस बारे में हर सरकार निर्णय लेती है कि जो भी आंदोलन के केसेस है उसको वापस लिया जाए, लेकिन उसको एक प्रोसीजर है।
जब सरकार ये निर्णय करती है तो फिर एक बार उसको कोर्ट के सामने लिया जाता है और कोर्ट जब उसको मान्यता देते हैं तभी ये जो उनके ऊपर जो केसेस है वो वापस आ जाती है, नहीं तो नहीं वापस आती। लेकिन गवर्नमेंट को अपना पार्ट करना चाहिए और कोर्ट को जो निर्णय करना है वो उनका अधिकार है। सुप्रीम कोर्टामुळे होत नाही, काहींचं म्हणणं आहे की अंतर्गत समीकरण जुळत नाही, काय नेमकं कारण आहे? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे कोर्टाचा असा कुठलाही निर्णय आहे का की त्यांनी बंदी केलेली आहे तुम्हाला कॅबिनेटच्या एक्सपान्शनला, ज्याची 2 मंत्री होऊ शकतात आणि 6 मंत्री होऊ शकतात, अशी कुठे बंदी केलेली आजपर्यंत माझ्या तरी वाचनामध्ये आलेलं नाहीये। काय झालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये फ्लॅश फ्लड्स आले अचानकपणे, महाराष्ट्रामध्ये जे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे त्या कामामध्ये बिझी होते। दुसरी गोष्ट लक्षात घ्या की जे सर्वाधिक निर्णय आहेत या काळामध्ये घेतले गेले आणि त्याचं पर्सेंटेज आहे 125%, म्हणजे 125% निर्णय घेण्यामध्ये हे सरकार आहे आणि मागचं सरकार होतं त्याचं 50%ची ॲव्हरेज आहे। म्हणजे धडाक्याने निर्णय घेत असताना तुम्हाला तिथं उपस्थित तर राहायला लागतं, तुम्हाला तुमच्या सचिवांच्या बरोबर कॅबिनेटची मीटिंग व्हायला लागते, त्याच्यामध्ये चर्चा करायला लागते आणि हे निर्णय जर राज्याच्या हिताचे करायचे होते आणि त्याच्यापेक्षा कॅबिनेट करणं महत्त्वाचं आहे का? आज जवळजवळ 14 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला, 50-50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला, मोठा निर्णय आहे। पेट्रोलचे रेट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला, मोठा निर्णय आहे। जे निर्णय घेतले ते लोकांच्या हिताचे निर्णय आहेत आणि लोकांच्या हिताचं काम करत असताना जर सरकारचं कॅबिनेटचं एक्सपान्शन मागे राहिलं त्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही नाही। ऑब्जेक्शन कोणी घेतलं पाहिजे? आम्ही लोकांनी घेतलं पाहिजे की जे सपोर्टिंग आहेत बीजेपीचे आणि शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे की आम्हाला लवकर मंत्री करा। एकही आमदार म्हणत नाही की मला लवकर मंत्री करा। कारण असं आहे की ते म्हणतात की महाराष्ट्राच्या जनतेला पहिलं प्रेफरन्स आहे, फक्त एकच अडचण येते जी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आणून दिलेली आहे की अनेक जिल्ह्यामधल्या लोकांचं म्हणणं असं आहे की इथं पालकमंत्री असला पाहिजे की आम्हाला पालकमंत्र्यांना भेटणे इझी होतं कारण आम्ही त्या जिल्ह्यामध्ये त्यांना भेटू शकतो आणि त्याच्यामुळे या दृष्टीने आपण लवकर कॅबिनेट, त्याच्यामध्ये काय आमचा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही, लवकरात लवकर करावं। आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी सांगितले की लवकरात लवकर म्हणजे कधी हे काय मी सांगू शकणार नाही कारण तो त्यांचा अधिकार आहे। अतिवृष्टीमुळे विस्तार होऊ शकला नाही, पण जेव्हा अशी एखादी परिस्थिती आहे त्यावेळेस जिल्ह्यामध्ये पालकमंत्री, आपत्ती व्यवस्थापनचे मंत्री, कृषी मंत्री असणं अपेक्षित नाही का? नाही, ही जी भावना आहे ही मी त्यांच्या कानावर घातलेली आहे, परंतु याची कमतरता कुठेही त्यांनी भासू दिलेली नाही। ते स्वतः सगळीकडे फिरले, दोघेही जण जॉईंटली फिरले आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राशी कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि त्याचे पंचनामे करणं वगैरे सगळी प्रक्रिया चालू झालेली आहे। लवकरच मदत सगळी पोहोचेल। साहब, आपके ही समर्थक कुछ विधायकों से हमारी ऑफ द रिकॉर्ड बातचीत हुई है, उनका कहना है कि पैचअप करने की जो भी सारी विधि है वो शिंदे शाह जी डिसीजन लेंगे। आगे पैचअप करने की कोई स्थिति आने वाले समय बन सकती है कि नहीं? क्या यूं ही खेल जारी रहेगा या आप लोग कुछ अलग पार्टी बनाने की तैयारी कर रहे हैं? देखिए, हमारी अलग पार्टी तो है नहीं, हम लोग शिवसेना से ही है। मतभेद हो सकते हैं पार्टी के अंदर, तो उसको खत्म कर देना चाहिए और ये काम सीनियर लोग कर सकते हैं और वो करे, हमको हमारा उनको सपोर्ट रहेगा। नहीं, सवाल यही बैठा हुआ कि पहल कौन करेगा? आप लोग वेट कर रहे हैं कि वहां से उद्धव जी फोन करें कि यहाँ से शिंदे जी पहल करें? नहीं, ये आपको जो सीनियर है उनको पूछना पड़ेगा, आप पूछ लीजिए, हम तो नहीं पूछ सकते। मंत्रिमंडल विस्तार का क्या है? क्योंकि उनकी तरफ से ये कहा जाता है कि लिफ्ट में भी मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री कैबिनेट मीटिंग हो जाती है। क्यों होगी? कैबिनेट मंत्री तो कैबिनेट का एक सिस्टम रहता है आपके और जनता के, क्योंकि ये आपका सवाल जो है वो जनता के मन में भ्रम पैदा कर सकता है। जब कैबिनेट होती है तो चीफ सेक्रेटरी उसके सदस्य है, एडिशनल चीफ सेक्रेटरी सब वहाँ पे रहते हैं और जिस डिपार्टमेंट का सब्जेक्ट है उस डिपार्टमेंट के सब सेक्रेटरीज उसमें शामिल होते हैं। कैबिनेट ये कोई मजाक की बात नहीं है, कैबिनेट ये शासन का निर्णय होता है और शासन के निर्णय करने के लिए जो वरिष्ठ अधिकारी है उनका उपस्थित होना, उनका रिपोर्ट आना सब इसेंशियल है। तो ये मजाक में कोई भी बोल देगा, लेकिन ऐसे सरकार नहीं चलती है। सरकार प्रॉपर कागज के ऊपर चलती है, प्रॉपर प्रोसीजर के ऊपर चलती है और वह प्रोसीजर महाराष्ट्र में पूरी तरह से फॉलो किए जाते हैं। केसरकर साहब के मन में अभी भी है कि पैचअप हो जाए ताकि शिवसेना का जो भविष्य है और बड़े पैमाने पे महाराष्ट्र में निकल कर आए। हम तो बहुत खुश होंगे अगर पैचअप हो जाए।
लेकिन जिस तरह से बातें चल रही है उस तरह से बातें चलती रहे तो मन में एक दूसरे के बारे में खराब चीजें आती है। इसीलिए मैंने बोला था कि हम लोग कुछ उनके खिलाफ बोलेंगे नहीं, और मैं वो स्टैंड पे कायम हूँ।